हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 17 जानेवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स द हिंदूला असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग सुरुवात करूया. 17 जानेवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पहिली फ्रंट पेजचीच न्यूज कोविड-19 रिलेटेड आहे आणि कोविड-19 चे पेशंट जे आहे, संसर्गाची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त डे 1च्या केसेस आपल्याला पाहाव्यास मिळतात, ज्या रेकॉर्ड झालेल्या आहेत. आणि टोटल इंडियाचा विचार केला तर 40% स्पाइक त्याच्यामध्ये पाहाव्यास मिळते. म्हणजे 40% युज्युअल पेक्षा केसेस जास्त वाढलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. मग याच्यामध्ये महाराष्ट्र फर्स्ट नंबरला, म्हणजे जास्त केसेस वाढलेले आपल्याला पेशंट जास्त आढळत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर बघितलं तर त्याच्यामध्ये कर्नाटक आहे आणि तमिळनाडू आहे. या 3 राज्यांमध्ये खऱ्या अर्थानं 1, 2, 3 अशा रँकनी पेशंट वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे सगळ्यात जास्त पेशंट वाढणारे राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू ही आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग विशेष करून याच्यामध्ये कोविड-19 विषयी बोलले गेले. मग पहिला तर की पॉईंट आहे, ऑलरेडी आपण अनेक वेळा याच्यावरती बोललोय. कोविड-19 चे जे काही व्हेरियंट्स आहेत ते डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं आणि विशेष करून ओमायक्रॉनचा सायंटिफिकल स्टडी, त्याचं लिनेज काय वगैरे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं, हे खरं तर या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय. बाकी या न्यूजमध्ये घेण्यासारखं असं काही नाहीये. त्याचबरोबर आपण इथंच मॅपवरती महाराष्ट्राचं लोकेशन, कर्नाटकचं आणि तामिळनाडूचं लोकेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं तुम्हाला या इमेजमध्येच महाराष्ट्र इथं लोकेशन पाहाव्यास मिळते. त्याच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये गोवा आहे, कर्नाटक आहे, इकडं आपल्याला पाहाव्यास मिळतात तेलंगणा, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे आणि गुजरात आहे. ही खरं तर विशेष करून शेजारील राज्य आपल्याला पाहाव्यास मिळतात, महाराष्ट्राला बाउंड्री लाईन शेअर करणारे. त्याचबरोबर कर्नाटक विषयी बोलले गेले. मग कर्नाटकचं लोकेशन बघितलं तर इथं आपल्याला कर्नाटकचं लोकेशन पाहाव्यास मिळते. शेजारील राज्य त्याच्यामध्ये इथं छोटंसं गोवा राज्य दिसतंय, इकडं केरळ आहे, इकडं तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे आणि महाराष्ट्र आहे. या राज्यांची बाउंड्री कर्नाटकाला शेअर होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर तमिळनाडूचं दिलंय. तमिळनाडूचं लोकेशन या ठिकाणी. तमिळनाडू या शेजारील राज्यांचा विचार केला त्याच्यामध्ये केरळ आहे, इकडं कर्नाटक आहे आणि इकडं आंध्र प्रदेश आहे. आणि किनारपट्टी जी लाभलेली आहे ती बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी लाभलेली या मॅपमध्ये आपण बघू शकतो. आणि आंध्र प्रदेशचा विचार इथं केला तर आंध्र प्रदेश आपल्याला दिलं नाही, परंतु किनारपट्टी जर बघितली तर बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी आंध्र प्रदेशला लाभलेली आहे, इकडे ओडिसाला लाभलेले आणि पश्चिम बंगाल लाभलेले. हे आपल्याला सुद्धा माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. कर्नाटकचा विचार केला तर त्याला अरेबियन सीची किनारपट्टी लाभली, महाराष्ट्राला पण अरेबियन सीची किनारपट्टी लाभली आणि तो गोवा जो आहे त्याला अरेबियन सीची किनारपट्टी लाभलेली पाहाव्यास मिळते. म्हणजे किनारपट्टीवरच्या स्टेटचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये इकडं गुजरात आहे, अरेबियन सीची किनारपट्टी लाभलेलं, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे आणि केरळ आहे. आणि इकडं बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी लाभलेली, त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आहे, ओडिसा आहे, आंध्र प्रदेश आहे आणि तमिळनाडू आहे. हे किनारपट्टीवरची राज्य सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती सुद्धा अशा प्रकारचा सुद्धा अनेक वेळा क्वेश्चन प्रीला विचारला गेलाय. त्यामुळे तशा पद्धतीने सुद्धा आपण जॉग्राफिकल त्याची इन्फॉर्मेशन घेऊन ठेवणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाहीये. याच्यामधून विशेष करून वॅक्सिन किती प्रकारचे इंडियामध्ये आहेत, कोविड-19चे व्हेरियंट काय काय आहेत, विशेष करून आता ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळतोय म्हणल्यावर ओमायक्रॉनची काय सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं, अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे, 8 डिसेंबरला एक इन्सिडेंट झाला होता हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये. सेंट्रल डिफेन्स जे चीफ डिफेन्स होते आपले बिपिन रावत यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्यांच्या पत्नीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि अनेक सहकारी इतर सुद्धा त्याच्यामध्ये होते. त्यामध्ये ते मृत्युमुखी पावलेले आपल्याला पाहावयास मिळाले. मग तो जो हेलिकॉप्टर क्रॅश होता त्याच्यामध्ये सेंट्रल पण इन्व्हेस्टिगेशन, सेंट्रल अथॉरिटी पण इन्व्हेस्टिगेशन करते. त्याचबरोबर या न्यूजमध्ये सांगितलंय की तामिळनाडू पोलीस जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते कंटिन्यू आहे, म्हणजे चालू आहे, असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ते हेलिकॉप्टर MI-17V5 हे हेलिकॉप्टर होतं आणि 5 मिनिटांमध्ये ते जे डेस्टिनेशन त्यांचं ठरलंय त्या डेस्टिनेशनला पोहोचणार होतं, पण 5 मिनिटं अगोदर त्याचं क्रॅश झालेलं, त्याचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये ती लोक मृत्युमुखी पावलेली आपल्याला पाहावयास मिळाले होते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून विशेष करून तामिळनाडू पोलिसांविषयी बोललं जाते, म्हणजे तामिळनाडूविषयी बोललं जाते. मग तामिळनाडूचं लोकेशन वगैरे बघणं आणि एकंदरीत तामिळनाडूमध्ये महत्वाचं काय, इंडस्ट्रियल सेक्टर महत्वाचं कोणतं आहे, पीक महत्वाचं कोणतं घेतलं जातं, अशा प्रकारे रिव्हर महत्वाच्या कोणत्या आहेत, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्या राज्याची आपण करून ठेवणं गरजेचं आहे. या इश्यूमुळे तामिळनाडू वारंवार जास्त न्यूजमध्ये येत असते. आणि दुसरा की पॉईंट, एक केस स्टडी म्हणून चीफ ऑफ डिफेन्स
जे होते त्यांची त्याच्यामध्ये डेथ झाली, त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि तो जो क्रॅश झाला याची पहिल्यापासून आपल्याला माहिती असायला पाहिजे. जेव्हापासून क्रॅश झाला तेव्हापासून त्याच्यामध्ये मग ज्युडिशरीने काय स्टेटमेंट दिलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने काय दिले, जर दिलं असेल तर त्याचे सर्व इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आपल्याला. याच्याविषयी कोणती कमिटी बसवली गेली त्या कमिटीचा सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो आणि एक केस स्टडी म्हणून आपल्याला ही केस माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती टेनिस प्लेयर नवाज जोकोविच रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हे विशेष करून जगत विख्यात टेनिस प्लेयर आहेत. 9 वेळा त्यांनी ऑस्ट्रेलियन चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. त्याचबरोबर टेनिसमधली एक महत्त्वाची पर्सनॅलिटी ही मानली जाते. परंतु इश्यू ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट सोबत त्यांचा काय झालाय, तर ऑस्ट्रेलियामध्ये ज्यावेळेस त्यांना आता चॅम्पियनशिप पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे बहुतेक तिथं, आणि त्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये जाणं भाग होतं. आणि ऑस्ट्रेलियामध्ये ज्यावेळेस एंट्री करत होते त्यावेळेस जी विजाची प्रोसिजर वगैरे असते त्यावेळेस त्यांचं वॅक्सिनेशन स्टेटस जे आहे, तुमचं वॅक्सिन झालेलं आहे की नाही हे स्टेटस त्यांनी क्लिअर केलं नाही. त्यामुळे फायनली ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनं हा निर्णय घेतला की त्यांचा विजा रद्द करून त्यांना डिपोर्ट करण्यात येईल, म्हणजे पुन्हा त्यांना त्यांच्या कंट्रीला सर्बियाला जावं लागेल. आणि तो निर्णय आल्यानंतर मग सर्बियन गव्हर्नमेंटकडून काय वेगळ्या प्रतिक्रिया आल्या, ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटकडून काय वेगळ्या प्रतिक्रिया आल्या, आणि तो जो इश्यू वाढलेला आहे तो इश्यू सांगणारी ही न्यूज असलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये मग सर्बियन राष्ट्रपतींनी राष्ट्राध्यक्षांनी येऊन हे सांगितले की हा एवढा महत्वाचा या देशाचा प्लेयर असून सुद्धा त्याच्यासोबत अशा प्रकारचं ट्रीटमेंट करायला नाही पाहिजे होतं, म्हणजे जे ट्रीट केलं त्यांना ते योग्य केलं नाही असं त्यांचं मत होतं. परंतु ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने हे क्लिअर केलं आहे की वॅक्सिनेशन आत्ताच्या पॅन्डेमिकला जर आपल्याला फाईट करत असेल तर तुमचं वॅक्सिनेशन स्टेटस महत्वाचं आहे. तुम्ही वॅक्सिन झालात की नाही क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार डिसिजन गव्हर्नमेंट घेत आहे ऑस्ट्रेलियन. त्यामुळं ते नियम सगळ्यांना सारखेच आहेत, जरी कोणी VVIP पर्सन असला तरी सुद्धा अशा प्रकारचं स्टेटमेंट ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे खरं तर ही न्यूज आलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग आता विशेष करून पहिला की पॉईंट इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे आणि ऑस्ट्रेलियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. त्याचबरोबर लोकेशन या कंट्रीचे कशा पद्धतीचे आहेत ते लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. आणि प्रिलियमच्या दृष्टीतून ही जी नवाज जोकोविच पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटी विषयीची थोडीशी इन्फॉर्मेशन काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता जास्त न्यूजमध्ये असणारी पर्सनॅलिटी आणि कायम टेनिसमुळे न्यूजमध्ये असणारी पर्सनॅलिटी, त्यामुळं या पर्सनॅलिटी विषयीची एक वेगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे, जेणेकरून प्रिला जरी त्याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला तरी आपल्याला ते विषय यशस्वीरित्या अटेम्प्ट करता येईल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती यती नरसिंहानंद यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे. आणि यांना अरेस्ट करण्यात आलं होतं हरिद्वारमध्ये जो प्रकार घडला त्याच्यामध्ये हेट स्पीच रिलेटेड. परंतु त्यांच्यावरती आता 2 वेगवेगळ्या केसेस फाईल केल्या गेल्यात. एक तर हेट स्पीचचा मुद्दा आहे, त्याच्या तिथं त्यांनी जी हरिद्वारमध्ये धर्मसंसद ऑर्गनायझेशननी जी सभा भरली होती त्याच्यामध्ये त्यांनी मुस्लिमांसोबत जिनोसाईड करायला पाहिजे, म्हणजे त्यांची कत्तल करायला पाहिजे, त्यांचं नामोनिशाणीतून मिटवायला पाहिजे, अशा प्रकारची भाषा तिथं वापरली होती. ती एक केस त्यांच्यावरती फाईल केली गेली. परंतु त्याचबरोबर वुमन्स बद्दल, महिलांबद्दल चुकीचे शब्द त्यांनी काढल्यामुळे ती सुद्धा केस त्यांच्यावरती फाईल केली, म्हणजे 2 सेपरेट केसेस फाईल्ड अगेन्स्ट देम. अशा प्रकारची न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामुळे हेट स्पीच जो मुद्दा आहे ना तो हेट स्पीचचा मुद्दा जास्त न्यूजमध्ये होता. त्यामुळे आपल्याला हेट स्पीच रिलेटेड टोटल इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन सांगणारं वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. काल पण मी द हिंदूला सांगितलं होतं ते लेक्चर बघून घ्या. आज पण मी सांगतोय, हा मुद्दा वारंवार जास्त न्यूजमध्ये येणार आहे मला माहिती आहे. त्यामुळे हेट स्पीच रिलेटेड वेगळे लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवले. त्यामुळे याच्याशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर बनवलं असल्यामुळे ते लेक्चर अवश्य बघून घ्या तुम्ही. जर नसेल तुम्हाला जमलं ते लेक्चर बघायला तर हेट स्पीचची विषयी तुम्हाला जिथून तुम्हाला कम्फर्टेबल आहे इन्फॉर्मेशन काढणं तिथून इन्फॉर्मेशन काढणं, याचा सखोल अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तशी इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. मग ते लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवले, नसेल तर तुमच्या पद्धतीने इन्फॉर्मेशन काढा. परंतु हा जो मुद्दा आहे तो जास्त न्यूजमध्ये असणारा मुद्दा आहे, त्यामुळे हेट स्पीच रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे इंटरफेथ मॅरेज जो ऍक्ट आहे त्या ऍक्टशी रिलेटेड, विशेष करून स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 आहे त्या ऍक्टशी रिलेटेड ही जी न्यूज आहे ती असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून सेंटर्स रिस्पॉन्स अवेटेड ऑन लॉ ऑन इंटरफेथ मॅरेजेस अशा प्रकारचे हेडलाईन या न्यूज आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे इंटरफेथ मॅरेजवरती जी रिट पिटिशन दाखल केली ती पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होऊन ती मूव्ह होऊन त्याच्यावरती कारवाई सुरू होऊन 1 वर्ष झालं तरी सुद्धा
युनियन गव्हर्नमेंटनं त्याच्याशी रिलेटेड रिस्पॉन्स जो आहे तो रिस्पॉन्स आजपर्यंत दिलेला नाही. त्याच्यामुळे खरं तर जो स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे 1954 तो याच्यामुळे न्यूजमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. इंटरफेथ मॅरेज जे आहे ती कन्सेप्ट सुद्धा याच्यामुळे न्यूजमध्ये आलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. आता याच्यातून की पॉईंट काय घ्यायचा आपल्याला, तर पहिला की पॉईंट आपल्याला इंटरफेथ मॅरेज रिलेटेड इन्फॉर्मेशन घ्यायची. ही वारंवार न्यूजमध्ये असतो हा प्रकार, त्यामुळे इंटरफेथ मॅरेज नेमकं काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला घेणं गरजेचं आहे. पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट इथं स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 जो दिलाय त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे 1954चा हा जो कायदा आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं, पॉलिटीच्या दृष्टीतून त्याचा अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. हे दोन की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. विशेष करून इंटरफेथ मॅरेजेस हा सोसायटीचा खरं तर महत्वाचा इश्यू आहे. सोसायटी मधला इश्यू म्हणू शकतो आपण त्याला. खूप मोठा प्रॉब्लेम सुद्धा कधी कधी त्याचं कन्व्हर्टेशन प्रॉब्लेम मध्ये सुद्धा होतं. तसा विचार केला तर याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट आहेत. म्हणजे एकंदरीत समाजशास्त्राच्या दृष्टीतून आपल्याला याचा अभ्यास करायचा, सोसायटीच्या सोशॉलॉजीच्या दृष्टीतून अभ्यास करायचा. आणि सोशॉलॉजी सब्जेक्ट आहे तो आपल्याला जीएस फर्स्ट मध्ये 4 ते 5 पॉईंट आपल्याला सोसायटीचे रिलेटेड दिलेले आहेत. त्यामुळं पहिला जो की पॉईंट तो जीएस फर्स्टच्या दृष्टीतून महत्वाचा आहे. सोसायटीच्या अँगलनं बघायचं, त्याला हिस्ट्री किंवा जॉग्राफी किंवा कल्चर या अँगलनं नाही तर सोसायटीच्या अँगलनं त्याचा अभ्यास करायचा, इंटरफेथ मॅरेजचा अभ्यास. म्हणजे जीएस फर्स्टच्या दृष्टीतून पहिला जी की पॉईंट आहे तो महत्वाचा आहे. आणि दुसरा की पॉईंट एखाद्या ऍक्टचा अभ्यास करत 1954 स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा, म्हणजेच पॉलिटीच्या अंतर्गत त्याचा अभ्यास तुम्ही कराल. म्हणजेच जीएस सेकंडच्या दृष्टीतून दुसरा जो की पॉईंट तो महत्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत ही जी न्यूज आहे ती जीएस फर्स्ट आणि जीएस सेकंड या दोन जीएसच्या दृष्टीतून महत्वाचे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती हेट स्पीचची रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही न्यूज जी आपण बघतोय ती हेट स्पीचची रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या न्यूजमध्ये आपल्याला काय सांगितलं तर या न्यूजमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये काय इंटरव्हेन्शन केले, सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये काय वर्डिक्ट दिले हे आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून सुप्रीम कोर्टानं हेट स्पीच हा समाज व्यवस्थेला आपला एक धोका आहे अशा प्रकारचं एकंदरीत 4 सुप्रीम कोर्टाच्या स्टेटमेंटचं आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे सांगितलंय की हे जे हेट स्पीच आहे ते विशेष करून थॉट कशा पद्धतीचे असतात, एक्सप्रेशन कशा पद्धतीचे असतात, बिलीफ्स, फेथ, वर्शिप या ज्या इंडिव्हिज्युअल चॉईस आहेत लोकांच्या त्या चॉईसला कुठंतरी धोका पोहोचवणाऱ्या ह्या अशा प्रकारच्या हेट स्पीचच्या घटना आहेत किंवा हेट स्पीच आहे असं सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि एकंदरीत हे जे हेट स्पीच सारखे प्रकार आहेत ते एकंदरीत आपल्या प्रिअँबलच्या विरोधात आहेत असं कुठेतरी सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. प्रिअँबल म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना. आता प्रिअँबलच्या विरोधात कसं आहे तर कॉमन सेन्स याचा असा आहे की आपल्या प्रिअँबलमध्ये सेक्युलरिझम ही कन्सेप्ट दिली, धर्मनिरपेक्ष ही कन्सेप्ट आपल्या प्रिअँबलमध्ये दिली. परंतु तिथं ज्या वेळेस हेट स्पीच केलं गेलं, हरिद्वारचा प्रकार जर आपण इथं डोळ्यासमोर घेतला तर हरिद्वारमध्ये काय म्हटलं गेलं की मुस्लिमांना या देशातून हद्दपार करायला पाहिजे, मुस्लिमांचं जिनोसाइड करायला पाहिजे, त्यांची कत्तल करायला पाहिजे. जे म्यानमारमध्ये रोहिंग्यात सोबत झालं तसंच आपल्याला मुस्लिमांसोबत इंडियामध्ये करायला पाहिजे. अशा प्रकारची स्टेटमेंट तिथून पास केली गेली, अशा प्रकारची भाषणं तिथे केली गेली जेणेकरून लोकांच्या मनामध्ये मुस्लिमांविरोधात राग निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यालाच आपण हेट स्पीच संबोधतोय. म्हणूनच मी याच्यावरती एक वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलंय, जसं की मी तुम्हाला याच्या अगोदरच्या न्यूजमध्ये सांगितले. त्याच्यामध्ये सुद्धा मी डिटेल इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न केलायच. मग त्या अनुषंगाने त्याला अनुसरून खऱ्या अर्थानं आपल्याला हेट स्पीचचा अभ्यास कुठेतरी करणं गरजेचं आहे. हेट स्पीच मग आपल्या प्रिअँबलचा धोकेदायक आहे. म्हणजे प्रस्तावनेमध्ये ज्या कन्सेप्ट बेसिक दिलेल्या आहेत सोशल, सेक्युलर ह्या कन्सेप्टच्याच विरोधात ही कृती आहे. धर्माधर्मांमध्ये दोन ग्रुपमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तिथं होतोय. त्यामुळं तो पहिला पॉईंट सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलाय. त्याचबरोबर जे डिग्निटी आहे ते डिग्निटी मेंटेन होत नाही, त्याच्यामुळे खरं तर त्या डिग्निटीला सुद्धा धोका कुठेतरी याच्यामुळे निर्माण होतं हे सुद्धा बोललं गेलं. त्याचबरोबर नॅशनल युनिटी जी आहे ती आपली एकता जी आहे ती कसली एकता आहे आपली तर विविधतेत एकात्मता आहे. आपण विविध आहोत पण एक आहोत, हेच आपलं वैशिष्ट्य आपल्या देशाचं जगामध्ये. आणि जग सुद्धा या वैशिष्ट्यामुळे जास्त करून भारताला ओळखतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा अशा प्रकारे इथं घडतायत हेट स्पीच सारखे. मग ती जी युनिटी इन डायव्हर्सिटी आहे आपली त्याला कुठेतरी धोका निर्माण होतोय हे सुद्धा सेंटेन्स आहे ते अधोरेखित करण्यात आलं. त्यामुळे आपल्याला हे 3 जे की पॉईंट आहेत ते 3 की पॉईंट व्यवस्थित अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. सेक्युलरिझम काय आहे, युनिटी अँड डायव्हर्सिटी ही कन्सेप्ट काय आहे, अशा प्रकारचे जे काय महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. आणि इथून पुढे सुद्धा सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये काय सांगते, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये काय स्टेटमेंट करते
हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. त्यावेळेस ज्या ज्या नवीन नवीन कन्सेप्ट येतील त्या आपण आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हेट स्पीचचा जो मुद्दा आहे याच्यावरती आतापर्यंत मला वाटतं 2 एडिटोरियल येऊन गेलेले, आणखी सुद्धा कदाचित एडिटोरियल येईल या हेट स्पीचवरती. त्यामुळे हेट स्पीचचा एकदाच मुद्दा जो आहे तो परफेक्ट करून ठेवा, म्हणजे कोणतं जरी कसं जरी न्यूज आली किंवा एडिटोरियल आलं तरी तुम्हाला त्याची बेसिक इन्फॉर्मेशन असेल, त्यामुळे ते एडिटोरियल समजून घेण्यात, न्यूज समजून घेण्यास तुम्हाला फायदा होईल. त्याचं बॅकग्राऊंड एक प्रकारचं माहिती असेल. प्रत्येक न्यूजच्या पाठीमागचं सगळं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर आपलं लेक्चर खूप मोठं होतं. त्यामुळे करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट मी वेगळीच केली. त्याच्यामध्ये असे जे नवीन नवीन इश्यू असतात न्यूजपेपरमध्ये, जे आपण द हिंदूच्या लेक्चरमध्ये टोटल डिस्कस करू शकत नाही, त्याच्यावरती मी वेगळं व्हिडिओ ऑलरेडी बनवत असतोय, वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवत असतोय. तिथं अनेक लेक्चर तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये गेला तुम्ही करंट बेस्ड इश्यू नावाच्या, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. त्या प्लेलिस्टवर गेला तर करंटमधले जे काही महत्त्वाचे इश्यूज आहेत ते तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये सापडतील, जेणेकरून आपला कुठला मुद्दा मिस होऊ नये हा माझा हेतू त्याच्या मागचा आहे. त्यामुळे तिथं मी असे जे महत्त्वाचे इश्यू असतात न्यूजमध्ये जास्त पॉप्युलर, त्याच्यावरती वेगळं व्हिडिओ लेक्चर बनवत असतोय. मग याचा त्या दृष्टीने आपण खरं तर अभ्यास करायचा असतो. अशा ज्या न्यूजमध्ये घटना असतात त्याचा सखोल एकदाच अभ्यास करून ठेवायचा, जेणेकरून परत परत ते न्यूजमध्ये येत असेल, क्वेश्चन एक्झामला विचारलं गेलं तर ते तुम्हाला नवीन असू नये आणि ते यशस्वीरित्या तुम्हाला अटेम्प्ट करता यावं, यशस्वीरित्या तुम्हाला समजून घेता यावं. बाकी विचार या न्यूजचा केला तर बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहावयास मिळते न्यूज. इथं तुम्ही बघू शकताय ही जी न्यूज आहे ती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींशी रिलेटेड न्यूज आहे. आणि विशेष करून कोविड-19 पासून जर आपल्याला बचाव करायचा असेल स्वतःला आणि आपल्याला सगळ्यांना त्याच्याशी फाईट करायचं असेल तर पहिल्यांदा वॅक्सिनेशन हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, असं त्यांच्या बोलण्यातून कुठंतरी इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर हेल्थ केअर वर्कर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची सुद्धा त्यांनी खूप प्रशंसा केली, त्यांना खूप शाबासकी दिली असं आपण म्हणू शकतो त्यांच्या स्टेटमेंट्समधून. आणि त्याचबरोबर पहिला अधिकार व्हॅक्सिनवरती अशा लोकांचा आहे ज्यांनी हेल्थ केअर वर्करचं काम केलेलं आहे, डॉक्टरचं काम केलेलं आहे, त्या लोकांचा पहिला अधिकार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना जास्त कोविड-19चा धोका आहे त्यांना आपल्याला लवकरात लवकर व्हॅक्सिन करणं गरजेचं आहे, त्यांचा सुद्धा तेवढाच हक्क आहे. त्यामुळे त्यांचा या 2 प्रकारच्या लोकांचा आपल्याला पहिल्यांदा विचार करायला पाहिजे, असं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी या न्यूजमध्ये म्हणलेलं आपल्याला पाहावयास मिळते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, फक्त याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून आपल्याला अभ्यास करायचा, म्हणजे GS थर्डच्या दृष्टीतून आपल्याला म्हणता येईल की अशा प्रकारचं आता हा एक डिझास्टर आहे, ही एक आपत्तीच आहे जी आपल्यावर ओढवली आणि सर्व जगावरच ओढवली. आपण सर्वत्र ही पोझिशन बघतो. परंतु या आपत्तीमधून बाहेर निघण्यासाठी गव्हर्नमेंट काय काय स्टेप घेते या स्टेपवर आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीतून जर आपल्याला क्वेश्चन विचारला अशा प्रकारचाच, तर आपल्याला त्याच्यामध्ये काही पॉईंट्स माहिती असणं गरजेचं आहे. करंटचा आपण त्याच्यामध्ये हवाला देऊ शकतो, एक्झाम्पल देऊ शकतो. करंटमध्ये आपण जे काय स्टेप गव्हर्नमेंटला उचललेले आहे तीच आन्सर रायटिंगमध्ये आपण व्यवस्थितरित्या त्याचं एक्झाम्पल देऊ शकतो, जेणेकरून काय होईल तर आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी खूप सोपं होईल आणि जास्त मार्क्स मिळवणारा आन्सर लिहिता येईल. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज जी आपल्याला पाहावयास मिळते ती वर्ल्ड वॉर सेकंडशी रिलेटेड न्यूज आपल्याला असलेले पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून उल्लेख जो आलाय तो कोहिमाचा आलाय. कारण कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. कोहिमामध्ये विशेष करून वर्ल्ड वॉरमध्ये जे जापनीज सैन्य आणि ब्रिटनचं सैन्य यांच्यामध्ये जो संघर्ष झाला, इतर देश पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, त्याच्यामध्ये काही सैनिक मारले गेले होते. आणि त्यांची जी कब्र आहे ती कोहिमामध्ये कब्र आहे. आणि एकूण जगामध्ये जवळजवळ 23,000 वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या कबरी बांधल्या जगामध्ये, विविध देशामध्ये आहेत त्या. आणि त्यातली खूप महत्वाची कब्र जी आहे ती ही मानली जाते जी कोहिमामध्ये बांधलेली आहे. मग त्याच्यामध्ये विशेष करून कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कमिशन जे आहे ना, ते अशा प्रकारच्या कबरींचं व्यवस्थापन करण्याचं काम करत असते, त्यांना विशेष दर्जा देण्याचं काम करत असते. आणि त्या कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कमिशन जे आहे ते UK बेस्ड कमिशन आहे. आणि या कमिशननं या ग्रेव्हचं महत्त्व सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यांच्या नोटमध्ये हे सांगितलं की वर्ल्ड वॉर सेकंड म्हणजे 1944चा हा कालावधी, 1944 हा कालावधी. आणि या 1944च्या कालावधीमध्ये जेव्हा हे वॉर झालं त्याच्यामध्ये जे जपानीज सैनिक, ब्रिटिश सैनिक विशेष करून होते आणि त्यांची जी डेथ झाली ते शहीद झाले, त्यांची ती ग्रेव्ह असलेलं त्यांच्या नोटमध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यामुळे कोहिमाचं एक वेगळं महत्त्व निर्माण झाले. कोहिमाचं एक नागालँडचं एक वेगळं महत्त्व असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यातून की पॉईंट काय काय घ्यायचे हे बघूयात. तर पहिला तर की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे वर्ल्ड वॉर सेकंड जे आहे ते वर्ल्ड वॉर सेकंडशी रिलेटेड टोटल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे.
हिस्ट्रीच्या दृष्टीतून हे खरं तर महत्वाचं आहे. म्हणजेच कसं GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्वाचं आहे. हा जो पहिला की पॉईंट आहे तो असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे, दुसरा की पॉईंट आपल्याला जे कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कमिशन आहे त्या कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कमिशनशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट होऊ शकतो आपला. आणि तिसरा की पॉईंट आपल्याला काय करायचं आहे की हे जे नागालँडचं लोकेशन आहे ते नागालँडचं लोकेशन इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून आपल्याला बघून ठेवायचं आहे. हा तिसरा की पॉईंट खऱ्या अर्थाने या न्यूजमधून होऊ शकतो. म्हणजे पहिला GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्वाचा आहे आणि दुसरा आणि तिसरा जो आहे तो विशेष करून प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचा आहे आणि तिसरा जो आहे तो प्रिलियमच्या दृष्टीतून पण म्हणू शकतो आपण आणि त्याचबरोबर GS फर्स्टच्या जिओग्राफीच्या दृष्टीतून महत्वाचं आहे असं सुद्धा आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काय नाही. पुढची जी न्यूज आहे ती टोंगाशी रिलेटेड आहे. टोंगा आयलंड वरती जे इरप्शन झालं, वोल्कॅनो इरप्शन, त्याच्याविषयी बोलणारी ही न्यूज आहे. समुद्र टोंगापासून काही अंतरावरती समुद्र सपाटीला आपण म्हणू शकतो, समुद्र तळाला आपण म्हणू शकतो वोल्कॅनो इरप्शन झालं आणि त्या वोल्कॅनो इरप्शनमुळे सुनामी सारखी परिस्थिती निर्माण झाली समुद्रामध्ये. त्यामुळे खऱ्या अर्थानं टोंगामध्ये तर नुकसान झाले, त्याचबरोबर जपानच्या काही किनारपट्टीवर सुद्धा त्याचं नुकसान, त्याचे परिणाम आपल्याला पाहाव्यास मिळाले. त्यामुळे आपल्याला टोंगा जो वोल्कॅनिक इरप्शन आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. वोल्कॅनो आता याच्याविषयी मी कालच तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली होती की याच्याविषयी आपल्याला कोणकोणते की पॉईंट बघायचे. मग पहिला तर की पॉईंट आपल्याला काय बघायचं तर टोंगा वोल्कॅनो जो आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, त्याचं लोकेशन वगैरे आपण बघून ठेवायला पाहिजे. जिओग्राफीच्या दृष्टीतून आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर विशेष करून हे जे सगळं होते, सुनामी सारखी परिस्थिती निर्माण झाली, लाटा उंच उंच यायला लागलेले आहेत, हे लाटांचं फॉर्मेशन जे झालेले, वेव्स फॉर्मेशन जे झालेलं आहे ते विशेष करून वोल्कॅनो इरप्शनमुळे झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जिओग्राफीचा वोल्कॅनो टॉपिक बघणं गरजेचं आहे. वोल्कॅनो निर्मिती कशी होते इथपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत बेसिक पासून इन्फॉर्मेशन वोल्कॅनो निर्मिती असायला पाहिजे, ज्वालामुखी निर्मिती कशा पद्धतीने होत असते आणि त्याचबरोबर ज्वालामुखीचे प्रकार किती पद्धतीचे आहेत, त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. जगामध्ये महत्वाचे ऍक्टिव्ह ज्वालामुखी किती आहेत, आता कोणकोणते महत्वाचे आहेत, इथपर्यंत आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत ही जी न्यूज आहे ती जिओग्राफीच्या दृष्टीतून महत्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाहीये. आणि त्या टोंगाचं आपल्याला जर लोकेशन, त्या बेटाचं व्यवस्थितरित्या लोकेशन बघायचं असेल तर या मॅपवरती खऱ्या अर्थानं आपण लोकेशन बघू शकतो. हा जर मॅप आपण झूम आउट केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने लोकेशन समजू शकेल. इथं आपल्याला लोकेशन खरं तर टोंगाचं या ठिकाणी पाहाव्यास मिळते आणि इकडे बघितलं तर इथं आपला इंडिया कंट्री आहे, इथं ऑस्ट्रेलिया कंट्री आहे, बाकी इकडं इतर कंट्री असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. इकडं मग हा जो टोंगा वोल्कॅनो झालेला आहे याच्यामुळे सुनामीचा धोका कुणाकुणाला निर्माण झाला हे मॅपवरतीच आपल्याला समजू शकते. ऑस्ट्रेलियन किनारपट्टी जी आहे त्या किनारपट्टीला सुनामीचा धोका निर्माण झाला. त्याचबरोबर इकडं जी साऊथ अमेरिकेची किनारपट्टी आहे पेरूची वगैरे, पेरूने सुद्धा याच्या विषयी प्रिकॉशन्स ऑलरेडी घेतल्या होत्या. महत्वाची जी बंदर होती ती क्लोज करण्यात आली होती, इम्पॉर्टंट पोर्ट्स होते ती क्लोज करण्यात आली होती. मग ही पेरूची किनारपट्टी म्हणजे साऊथ अमेरिकेची किनारपट्टी, त्याला धोका निर्माण झाला. नॉर्थ अमेरिकेची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला धोका निर्माण झाला. त्याचबरोबर इकडं जपान कंट्री आहे इथं आपल्याला पाहावयास मिळते. जपान कंट्रीला सुद्धा ती एक आयलँड कंट्री असल्यामुळे सुनामीचा धोका जास्त प्रमाणात निर्माण झाला. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळाली होती आणि त्याचं लोकेशन खऱ्या अर्थानं समजून घेणं आपल्याला गरजेचं होतं, जेणेकरून नेमकं कोणत्या क्षेत्राविषयी न्यूजमध्ये बोललं जातं. ही वारंवार न्यूज येईल आणखी 2-3 वेळा, त्याच्यावरती एडिटोरियल सुद्धा कदाचित येईल सुनामीवरती विशेष करून. त्यामुळे हे लोकेशन व्यवस्थित तुम्हाला मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. इथं आपल्या खऱ्या अर्थानं ज्या काही महत्वाच्या न्यूज होत्या त्या महत्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता जे महत्वाचे एडिटोरियल्स आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ते खूप महत्वाचं आपण आजचं एडिटोरियल म्हणू शकतो. विशेष करून इंडिया श्रीलंका रिलेशनशिपवरती आधारित हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून आता श्रीलंकेला जे चायनाचे जे फायनान्स मिनिस्टर आहे त्यांनी भेट दिली होती आणि त्याच्यामध्ये श्रीलंकेने सांगितलं होतं की लोनमध्ये आम्हाला काहीतरी सवलत मिळावी, म्हणजे आर्थिक मदतीची त्यांना अपेक्षा असलेली आपल्याला पाहावयास मिळाली. त्यानंतर मग आपले फायनान्स मिनिस्टर, एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर एस जयशंकर आणि निर्मला सीतारामन यांनी जे त्यांचे बसिल राजपक्षे फायनान्स मिनिस्टर आहेत श्रीलंकेचे, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्याच्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत लागली तर इंडिया करायला तयार आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांच्याकडून देण्यात आलं, आश्वासन इंडियाकडून खरं तर देण्यात आलं.
त्याचबरोबर क्रेडिट बेसिसवरती जर काही मदत हवी असेल तर ती सुद्धा देण्यात येईल, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी करण्यात आलं त्यांच्याकडून. आणि विशेष करून ही जी मदत आहे ती विशेष करून कशासाठी दिली जाईल तर मेडिसिन आहे, कोविड-19च्या धर्तीवर जे काही त्यांना लागणार आहे ते त्यांना देण्याची तयारी इंडियानं म्हणजे दाखवलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर ऑइल फ्युअलशी रिलेटेड काय मदत असेल तर फ्युअलची सुद्धा मदत त्यांनी सांगितली आपल्याला, म्हणजे त्यांना द्यायची असं आश्वासन दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यामधून जसं की मी आता तुम्हाला सांगितलं फ्युअल, फूड, मेडिसिन्स, करन्सी स्वॅप, डेप्ट डेफरल्स, याच्यामध्ये इंडिया मदत करण्यासाठी श्रीलंकेला तत्पर आहे, हे त्या चर्चेतून आपल्याला पाहावयास मिळालं. आणि त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला सांगितलं की चायनाचे जे फिनान्स मिनिस्टर आहेत, चायनीज फॉरेन मिनिस्टर आहेत, ते फिनान्स मिनिस्टर नाही, मी चुकून तुम्हाला वित्तमंत्री म्हटलं, पण ते फॉरेन मिनिस्टर आहेत, वांग ई त्यांचं हे नाव आहे. त्यांनी भेट दिली होती काही दिवसांपूर्वी श्रीलंकेला, आणि त्यावेळेस सुद्धा श्रीलंका आणि त्यांच्यामधलं एक वेगळं रिलेशन आपल्याला पाहावयास मिळालं. आणि ऑब्वियस आहे चायना जो आहे तो आपला काउंटर पार्टच म्हणावं लागेल. वारंवार लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती आपल्या आणि चायनाचे जे संबंध आहेत ते ताणलेले आपल्याला त्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमुळे पाहावयास मिळतात. आणि जे काही चायनाच्या जागतिक हस्तक्षेप जो इलिगल चालत असतो, आता विशेष करून अफगाणिस्तानमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने रिलेशन तालिबानसोबत डेव्हलप केलेलं आहे. आता त्यांचं रिलेशन जे आहे श्रीलंकेसोबत ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप करताना आपल्याला पाहावयास मिळतात. मग जर सर्व शेजारील कंट्रींसोबत त्यांचा जर टाय चांगल्या पद्धतीने होत असेल तर मग टोटल शेजारी कंट्रींसोबत टाय चांगला झाल्यामुळे एक प्रभाव त्यांचा निर्माण होईल. आणि तो प्रभाव जर निर्माण झाला तर ते आपल्याला परवडणार नाही, ना आपल्या इकॉनॉमीला परवडेल, ना आपल्याला पॉलिटिकल रित्या ते परवडेल. त्यामुळे खऱ्या अर्थानं तसा सुद्धा डिप्लोमॅटिक रित्या सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर इंडियानं सुद्धा श्रीलंकेसोबत बातचीत केली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर ट्रँको ऑइल फार्म प्रोजेक्ट विषयी डील सुद्धा झाली होती. आता हा ट्रँको ऑइल फार्म प्रोजेक्ट काय, तर ट्रँको श्रीलंकेमध्ये खूप मोठं बेट आहे आणि तिथं त्या बेट नाही पोर्ट आहे श्रीलंकेवरती, खूप मोठं पोर्ट म्हणजे बंदर. हे बंदर जे आहे ते विशेष करून बंदराचा वापर आपण जहाज निर्यातीसाठी करत असतो, म्हणजे जे समुद्री ट्रान्सपोर्ट आपण करत असतो, वॉटर ट्रान्सपोर्ट बिझनेस जो असतो त्याच्यासाठी आपण बंदराचा वापर करत असतो. मोठमोठ्या जहाज तिथे येऊन थांबत असतात, इम्पोर्ट माल करत असतो आपण इतर देशातून, इतर देशामध्ये एक्सपोर्ट माल करत असतो जहाजा म्हणजे समुद्री मार्गाने. मग त्या समुद्री मार्गांसाठी स्टेशनची गरज असते, त्याला आपण काय म्हणतो, बंदर म्हणतो. मग तिथं जे फ्युअल उपयोगी पडते ते जहाजांमध्ये भरण्यासाठी, तशा प्रकारचं जे ऑइल फार्म आहे ती खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिश कालावधीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी डेव्हलप केली, ती म्हणजे ब्रिटननं डेव्हलप केलेली ती फार्म आहे, ऑइल फार्म आहे. आणि त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करून श्रीलंकेनं पुन्हा ते कार्यरत आणलेलं आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड ॲग्रीमेंट श्रीलंकेनं इंडियासोबत केलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. आणि त्याच्यामध्ये आता त्याचा उपयोग इंडिया सुद्धा करणार आहे. त्यामुळं ट्रँको ऑइल फार्म प्रोजेक्ट जो आहे तो त्यामुळे सुद्धा जास्त न्यूजमध्ये होता. आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपण सक्सेसफुली 2 कंट्री एकत्र आल्यामुळे दोन्ही कंट्रीना त्याचा फायदा होताना आपल्याला पाहावयास मिळाला. आणि हे जेव्हा झालं तेव्हा श्रीलंकेच्या आणि इंडियाचे एक मजबूत संबंध असलेले समोर आले आणि वेगळ्या संबंधांना सुरुवात झाली आपल्याला पाहावयास मिळाली. परंतु आता चायना अशा प्रकारे जी पॉलिटिकल कूटनीती करतोय त्याच्यामुळे सुद्धा इंडियाला सावध राहणं गरजेचं आहे, असं कुठेतरी या मध्ये आपल्याला शिकायला मिळतं. मग आता इंडियाची इथून पुढची रणनीती काय असेल, प्रत्येक वेळेस श्रीलंकेलाच आपण मदत करायची अशी जर रणनीती असेल की त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत म्हणून त्यांना वारंवार मदत करत राहणार, तर त्या सुद्धा रणनीतीचा आपण सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे, असं सुद्धा या एरोडेलमध्ये सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं. बाकी या एरोडेलमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. मग याच्यातून की पॉईंट एकच निघतोय, विशेष करून इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया आणि श्रीलंकेचे रिलेशन डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि दुसरा घ्यायचं असं म्हटलं तर चायनासोबतचे पण रिलेशन आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि हे इंटरनॅशनल रिलेशनचा अनेक न्यूजमध्ये वारंवार मी पॉईंट हा सांगत असतो, कारण इंटरनॅशनल रिलेशन आपल्या मेन्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतोच मेन्सला. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशनवरती आपली एक वेगळी कमांड असायला पाहिजे. त्यामुळं जो न्यूजमध्ये कंट्री आहे तेव्हाच त्याचं रिलेशन अभ्यास करून ठेवायचं, म्हणजे नंतर तुम्हाला वेगळं काय मटेरियल घेऊन त्याचा अभ्यास करायची गरज पडत नाही. बाकी एरोडेलमध्ये इम्पॉर्टंट काय नाही. पुढचं महत्त्वाचं एरोडेल कोणतं आहे बघूयात आपण. पुढचं जे एरोडेल आहे तर तशा पद्धतीने एवढं काय महत्त्वाचं नाही, परंतु त्याच्यामध्ये एक इश्यू प्रत्येक वर्षी आपण पावसाळ्यामध्ये फेस करतो, त्या इश्यूमध्ये वरती बोलले गेले आणि त्याच्यावरती सोल्युशन काय असायला पाहिजे याच्यावरती बोलले गेले. मग विशेष करून 2 महत्त्वाच्या सिटींचे इथे एक्झाम्पल दिले. एक तर चेन्नई ही सिटी आहे, चेन्नईचं इथे एक्झाम्पल दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते.
आणि त्याचबरोबर मुंबई सिटीचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेलं पाहावयास मिळते. मग या दोन सिटीमध्ये जर पावसाळ्यांमधली सिच्युएशन आपण बघितली तर पावसाळ्यामध्ये जवळजवळ या ज्या सिटी आहेत त्या जाम होऊन जातात, सर्व रस्त्यांवर पाणी साठलेलं असतं. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती येते की त्यांना नावा घेऊन बाहेर पडायला लागतं. म्हणजे जसं नदीमध्ये नाव चालवून आपण नदी फिरत वगैरे असतं किंवा मासेमारी करणारे बांधव जे असतात त्यांना त्या नावेचा वापर करत असतात, तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते सिटीमध्ये मेन रोडवरती एवढं पाणी साठलेलं असतं. मग त्याच्यावरती सोल्युशन आजपर्यंत काय काढलं गेलं? पूर आल्यानंतर सिटीमध्ये अशा प्रकारचे रस्ते भरल्यानंतर तुम्ही सोल्युशन काढत असाल तर ते चुकीचं आहे. कारण ज्यावेळेस आपण अर्बन डेव्हलपमेंट करतोय, तो जो प्लॅन तयार करतोय त्या प्लॅनमध्येच तशा प्रकारच्या तरतुदी असायला पाहिजे की क्लायमेट चेंज रिलेटेड आपल्या तरतुदी पहिल्यांदा असायला पाहिजे. आता पावसाचं गणित सगळं बदललेलं आहे. पाऊस अचानक जास्त पडतोय, अचानकच कमी पडतोय. हे सगळं होते कशामुळे? तर क्लायमेट चेंजमुळे होते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे होते. मग आपण पहिला तर पॉईंट लेखकाने इथे डिस्कस केला की ग्लोबल वॉर्मिंगसाठी आपण आतापर्यंत सिटी प्लॅन जे करतोय, सिटीचं अर्बन एरियाचं जे प्लॅनिंग करतोय त्याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा कधी आपण विचार केलाय का? जर नसेल काय केला तर करायला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगचं वातावरणावरती काय परिणाम होतात आणि मग आपण अंदाज लावू शकतो की पाऊस कशा पद्धतीनं धोका निर्माण होऊ शकतो पावसामुळे त्या सिटीला, आणि मग तशा पद्धतीचं व्यवस्थापन आपण करू शकतो. परंतु आपण क्लायमेटचाच विचार करत नसेल, ग्लोबल वॉर्मिंगचाच विचार करत नसेल, तर मग आपण याला कशा पद्धतीने यशस्वीरित्या टॅकल करणार आहे? प्रत्येक वर्षी मग ही सिच्युएशन आपली राहणार आहे. अशा प्रकारचा प्रश्न, उद्विग्न प्रश्न सुद्धा लेखकानं या एरोडलमध्ये उठवलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यासाठी मग काय डिपार्टमेंट सांगितले तर फॉर्मॅलिटी, म्हणजे याच्यामध्ये डिपार्टमेंट काय सांगितलं? हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट, ट्रान्सपोर्ट, वॉटर सप्लाय, एनर्जी, लँड यूज, पब्लिक वर्क्स, इरिगेशन, हे जे डिपार्टमेंट्स आहेत या सगळ्यांनी याचा विचार करायला पाहिजे. यांना तशा प्रकारचा प्रोटोकॉल घालून द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं, संबंधित अथॉरिटीनं. हे सुद्धा लेखकानं इथं अधोरेखित करून सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलाय. आणि याच्या पुढे जाऊन लेखक काय म्हणतो, आता तुम्ही प्लॅनिंग पण कराल, तुम्ही क्लायमेट चेंजचा पण विचार कराल, ग्लोबल वॉर्मिंगचा पण विचार कराल, तशा पद्धतीने प्लॅनिंग कराल, परंतु ते जर प्लॅनिंग फक्त कागदावरच राहत असेल तर मग ते कुठंतरी खूप वर्स्ट सिच्युएशन होऊ शकते, खूप लाजिरवाणी गोष्ट होऊ शकते. फक्त ते कागदावर नाही तर ग्राउंड लेवलला आपण इम्प्लिमेंटेशन कसं करू शकतो, अशा प्रकारचंच प्लॅनिंग आपण बनवायला पाहिजे, असं सुद्धा लेखक या एरोटलमध्ये सांगताना आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यामधून की पॉईंट एकच की अर्बन डेव्हलपमेंट कशा पद्धतीचं असते, अर्बन सिटीचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीचं असते, कशा पद्धतीचं असायला पाहिजे, याच्यावरती एक लेख तुम्हाला लिहिता आला पाहिजे. याच्यावरती कसं जरी क्वेश्चन आला, एसे आला तरी तुम्हाला लिहिता आला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. दोन सिटींचं एक्झाम्पल देऊन एक महत्त्वाचा प्रॉब्लेम या एरोटलमध्ये ॲड्रेस केलाय, त्याच्यामुळे मला वाटतं की हे तुमच्यासोबत डिस्कस करायला पाहिजे म्हणून मी केलं. आणि विशेष करून याच्यामध्ये पावसाविषयी बोलले गेले, त्यामुळे मान्सूनची निर्मिती हा टॉपिक वेगळाच आहे जिओग्राफीमध्ये, आणि त्याचं खूप महत्त्व, एक वेगळं महत्त्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे त्या टॉपिकचा सुद्धा डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. जिओग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे आणि अर्बन डेव्हलपमेंटच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाही. पुढचं एरिटल मग बघूया कोणतं महत्त्वाचं आहे ते. हे जे एरिटल आपल्याला पाहावयास मिळते ते इकॉनॉमी मधला एक महत्त्वाचा इश्यू याच्यामध्ये ॲड्रेस केलाय, आणि जो की आता जास्त प्रमाणात आपल्याला डिजिटल इंडियाच्या नावाखाली, ई कॉमर्सच्या नावाखाली जास्त दिसतोय आपल्याला. तो इश्यू याच्यामध्ये ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केलाय प्रवीण चक्रवर्ती यांनी. प्रवीण चक्रवर्ती यांनी हे एरिटल लिहिले आणि इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूपच महत्त्वाचं आणि खूप मजेशीर याच्यामध्ये त्यांनी एक इश्यू आपल्याला सांगितलाय. विशेष करून महाराष्ट्रामधले तळोदे एक टाउन आहे, नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये येतं, तिथला जो इश्यू आहे तो इथं ॲड्रेस केलाय. त्या इश्यूचं एक्झाम्पल देऊन नेमका मार्केटमधला प्रॉब्लेम काय तो सांगण्याचा याने प्रयत्न केला, इकॉनॉमीतला प्रॉब्लेम काय तो सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. मग विशेष करून आपल्या भाषेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगतो. विशेष करून याने एक्झाम्पल दिले कोलगेटचं, आणि कोलगेट समजा 55 रुपये कोलगेटची किंमत आहे. मग आतापर्यंत काय होतं, तर आतापर्यंत कंपनीकडून घाऊक व्यापारी घ्यायचा, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला विकायचा, म्हणजेच रिटेलरला विकायचा म्हणजे दुकानदाराला, आणि दुकानदार आपल्याला विकायचं म्हणजे आपण म्हणजे कंझ्युमर. समजते तुम्हाला? मग आता कंपनी जर हाच प्रोडक्ट, हे कोलगेट 45 रुपयाला घाऊक व्यापाऱ्याला देत असेल तर हेच प्रोडक्ट 50 रुपयाला दुकानदाराला मिळायचं म्हणजे रिटेलरला, आणि रिटेलर याच्या MRP ला आपल्याला विकायचं म्हणजे त्याच्यावरती MRP होती 55 रुपये, आणि 55 रुपयेपर्यंत तो रिटेलर कंझ्युमरला विकू शकतो म्हणजे 55 रुपये. मग याच्यावरती किती लोकांना फायदा झाला, तर घाऊक व्यापाराचं घर चाललंय. याच्यामुळं घर चाललंय इन द सेन्स आपल्या भाषेत बोलतोय मी, घर चाललंय याचा अर्थ काय, तर त्याला त्याच्यामधून फायदा झाला म्हणजे त्याचा उदरनिर्वाह झाला, त्याला रोजगार निर्माण झाला. 45चं 50ला विकालं, 5 रुपये त्याला कमिशन मिळालं, त्याचं चांगलं चाललंय म्हणजे इन्कम त्याला जनरेट झाला त्याच्यातून. त्याचबरोबर मग रिटेलरला 50 रुपयाला विकल्यानंतर
दुकानदार ग्राहकाला 55 रुपयाला विकणार आहे, कारण त्याच्यावरती MRP आहे ती 55 रुपये आहे. म्हणजे 55 रुपयेपर्यंत तो ते प्रोडक्ट विकू शकते, ते कोलगेट विकू शकतोय. मग त्याला तो 55 रुपयाला विकल्यानंतर त्याला मिळालं होतं 50 रुपयाला, म्हणजे त्याला 5 रुपये प्रत्येक प्रोडक्ट मागे राहिलं, म्हणजे त्याला पण इन्कम जनरेट झाला. म्हणजे इथं घाऊक व्यापारी पण इन्कम जनरेट करू शकतो, रोजगार मिळवू शकतो. आणि किरकोळ व्यापारी म्हणजे दुकानदार, रिटेलर सुद्धा याच्यामधून इन्कम जनरेट करू शकतोय. हे चालू होतं आतापर्यंत. आणि अर्थव्यवस्थेमधली ही जी चेन आहे, ती चेन खूप महत्वाची, ही जी साखळी आहे ती खूप महत्वाची. अर्थव्यवस्था स्ट्रॉंगरित्या चालण्यासाठी, मजबूतरित्या चालण्यासाठी, जेवढ्या जास्त जणांना रोजगार निर्माण होईल, जेवढ्या जास्त जणांना काम मिळेल, तेवढी ती अर्थव्यवस्था स्ट्रॉंग मानली जाते, हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये. परंतु आता ई कॉमर्सच्या नावाखाली काय झालं, वेगवेगळे ऍप्स आले. मग ऍप्समुळे काय झालं, अशा प्रकारच्या ऍप्लिकेशन्समुळे काय झालं, तर ऍप्लिकेशन्सवरून डायरेक्ट ग्राहक तर खरेदी करायला लागला किंवा रिटेलर तरी खरेदी करायला लागला. आणि त्या ऍप्सवरती तुम्हाला हा जो घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला 45 रुपयाला ते प्रोडक्ट देत होता, ते फक्त 35 रुपयालाच त्याला मिळायला लागलं. मग तो जो दुकानदार आहे तो घाऊक व्यापाऱ्याकडे जाईल का? ऑब्वियस आहे जाणार नाही. कारण का? त्याला त्या ऍप्लिकेशनवरती 35 रुपयाला ते मिळते. मग तो 50 रुपये देऊन तीच वस्तू का खरेदी करेल? म्हणजे इथं काय झालं, इथं त्या दुकानदाराला ती वस्तू स्वस्तात मिळायला लागली. दुसरी गोष्ट काय महत्वाची झाली, हा जो घाऊक व्यापारी आहे ना, तो त्या चेनमधून बाहेर फेकला गेला. म्हणजेच काय झालं, तो बेरोजगार झाला, त्याचा उदरनिर्वाहाचं साधन आहे ते संपुष्टात आलं. समजते? आता दुसरा पॉइंट आहे. आता इथं आपण बोलतोय दुकानदारानं जर तो माल त्या ऍप्लिकेशनवरून खरेदी केला तर, परंतु कंझ्युमर का खरेदी करू शकत नाही? कंझ्युमरनंच केला तर डायरेक्ट त्या ऍप्लिकेशनवरून. म्हणजे इथं काय झालं, घाऊक व्यापारी पण निघाला बाहेर, किरकोळ व्यापारी पण निघाला बाहेर, राहिलं कोण? ग्राहक. फक्त ग्राहक आणि ती कंपनी. डायरेक्ट कंपनी त्या ऍप्लिकेशनवरती टाकते, त्या ऍप्लिकेशन ज्यांनी फॉर्म केले त्या कंपनीला माल देते तेवढ्या प्राइसला, जसं की घाऊक व्यापाऱ्याला देत होते, आणि ते ऍप्लिकेशन डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत पोहोचवते. मधले जे 2 लोक होते ते नामशेष झाले. मग हा जो परिणाम आहे, मग याच्यामधून जे अर्थव्यवस्थेची अधोगती सुरू झालेली आहे, त्या अधोगतीला कोण रोखणार, अशा प्रकारचा प्रश्न या एडिटोरियलमध्ये प्रवीण चक्रवर्ती यांनी विचारलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि विशेष करून काय झालंय, तर हे जे ऍप्लिकेशन्स आहेत हे फॉरेन फंडेड आहेत, USA बेस्ड. आता याच्यामध्ये 2 ऍप्लिकेशनचा तशा उदाहरण सुद्धा दिले कंपन्यांचा, उडान एक आहे आणि जिओ मार्ट एक आहे. अशा प्रकारच्या कंपन्या आहेत. मग या कंपन्या खरंच त्यांना त्याच्यातून फायदा होतोय का? तर मार्केटवरती कमांड मिळवण्यासाठी, ग्राहकांना आपल्यावरती डिपेंड करण्यासाठी या कंपन्या ज्या आहेत ना, त्या कमी किमतीला माल विकतायत. म्हणजे या कंपन्या आता तोट्यामध्येच आहेत. जवळजवळ 5,000 करोड चा तोटा त्या कंपन्यांना इथे एक्झाम्पल देऊन सांगितले आपल्याला. म्हणजे त्या ऍप्लिकेशनला नफा कमवायचा नाही, त्या ऍप्लिकेशन ज्या कंपनीने फॉर्म केले त्या कंपनीला आता नफा कमवायचा नाही. आता त्यांना ग्राहक आपल्यावर डिपेंड करायचे आहेत आणि नंतर मग त्यांना नफा कमवायचा. म्हणजे याच्यामधून 2 गोष्टी होतात, एक तर ग्राहक त्यांच्यावरती डिपेंड होतात कमी किमतीत मिळते म्हणून, आणि दुसरी गोष्ट घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी बाजूला झाले. म्हणजेच काय झालं, ते बेरोजगार झाले. मग हा जो वर्स्ट इफेक्ट आहे आपल्या अर्थव्यवस्थेवरती, बेरोजगारी त्याच्यामधून निर्माण होते. ई कॉमर्सच्या नावाखाली हे सगळं होत असेल तर त्याच्यावरती आपण वेगळं कन्सिडरेशन घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती आपण वेगळं विचार करायला पाहिजे, असं लेखकाने याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. जसं की जिओनं आता केलंय, जिओ तुम्ही वापरत असाल, मी पण जिओ वापरतो. जिओनं काय केलं, अगोदर फ्री दिलं सगळं, आपण सगळ्यांनी घेतलं फ्री. आणि आता काय झालंय, आता त्यांनी जे चार्ज आकारेल त्याच्यावर आपल्याला रिचार्ज घ्यावा लागतो, कारण आपण डिपेंड आता त्यांच्यावर. ही जी पॉलिसी आहे ना, सेम पॉलिसी इथं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग हे जे इलिमेंट्स असतात ते अर्थव्यवस्थेला घातक असतात, मार्केटला घातक असतात. त्यामुळे त्याचा एक वेगळा विचार करायला पाहिजे, असं लेखकानं याच्यामध्ये सांगितलं. इंडियन अथॉरिटीने याचा वेगळा विचार करायला पाहिजे, असं लेखकाने याच्यामध्ये सांगितले. आणि विशेष करून USAचं एक एक्झाम्पल दिले. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा लीना खान ज्या आहेत त्या अशाच चेअरपर्सन ऑफ फेडरल ट्रेड कमिशन रिलेटेड आहेत, त्या चेअरपर्सन आहेत. त्यांनी सुद्धा याच्याशी रिलेटेड अशा प्रकारचा रिपोर्ट दिलाय, असं सुद्धा या एडिटोरियलमध्ये एक्झाम्पल देऊन सांगितले. आणि यांनी एक्झाम्पल पहिलं काय दिलंय, नंदुरबार डिस्ट्रिक्टचं जे एक्झाम्पल दिलंय, तर तळोदा टाउनमध्ये अशाच प्रकारे जे घाऊक व्यापारी आहेत आणि किरकोळ व्यापारी आहेत यांनी एकत्र येऊन कोलगेटच्या विरोधात, म्हणजे कोलगेटला बायकॉट केलेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं, त्याच्यावरती बहिष्कार टाकलेला पाहावयास मिळाला होता. कारण त्या कंपनीने डायरेक्ट अशा प्रकारच्या ऍप्लिकेशनला माल द्यायला सुरुवात केली. कारण किरकोळ व्यापारी त्या चेनमधून बाजूला पडले. म्हणजेच काय झालं, ते बेरोजगार झाले. मग त्यांचा सुद्धा कुठेतरी विचार केला जावा आणि त्यांचा विचार करूनच अशा प्रकारचे ऍप्लिकेशन्सला मान्यता द्यायला पाहिजे, या कंपन्यांवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे, असं लेखकाला याच्यामध्ये सांगायचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाही, फक्त इकॉनॉमीची जी चेन आहे, सप्लाय चेन आपण ज्याला म्हणतो, पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो,
त्या पुरवठा साखळीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचा मुद्दा लेखकानं या एडिटोरियलमध्ये ॲड्रेस केलाय आणि खूप आपल्याला आपण किती किरकोळ हा सब्जेक्ट समजू शकतो. जर तुम्हाला दुसऱ्या कोणी सांगितलं तर किती किरकोळ आपल्याला वाटलं असतं, पण त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत आपल्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे याचा जर आपण बसून विचार केला शांत डोक्यानं तर आपल्याला समजेल की हा किती मोठा इश्यू आहे. त्यामुळे तशा पद्धतीने याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. असे आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि तुम्ही जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर कराल तेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकतोय. आणि जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल तेवढं माझ्यासाठी ते मोटिवेशन आहे, माझ्यासाठी ते एक प्रोत्साहन आहे. नवीन रोज लेक्चर बनवू, नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येऊ, याच्यासाठी मला ते खरं तर मोटिवेशन आहे. आणि ते जर तुम्ही शेअर केलं तरच शक्य आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात जास्त वारंवार मी विनंती करतोय की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल. त्याचबरोबर आपला स्टडी रिव्होल्यूशन नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, स्टडी रिव्होल्यूशन ग्रुप आहे आपला, तो सुद्धा जॉईन करा. वरती तुम्हाला दिसत असेल त्याचा ॲड्रेस वगैरे मी दिला, तो जॉईन करा, जेणेकरून तिथं मी वेगवेगळे क्वेश्चन अपलोड करत असतोय, वेगवेगळे अपडेट्स देत असतोय. एखाद्या वेळेस लेक्चरला उशीर होणार असेल तर तिथं मी सूचना देत असतोय. त्याच्या सर्व अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील, त्यामुळे तुम्ही अपडेट राहाल. त्यामुळं ते टेलिग्राम ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन इतर जी काय ती मिळत राहील. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.